आशीर्वादाने, परमपूज्य योग ब्रह्मश्री ऋषी प्रभाकर गुरुजी यांच्या आशीर्वादाने, तसेच छत्रपती संभाजीनगर विभागाचे प्रमुख आचार्य श्री सुनील गुरुजी यांच्या प्रेरणेमुळे आपला सत्संग अविरत चालू आहे. आणि गेल्या 19 दिवसापासून आदरणीय इंद्राणी मा यांचा आपण जो नॅचरल लिव्हिंगचा कोर्स करत आहोत, त्याची एक एक कळी आपल्यासाठी त्यांनी खूप छान पद्धतीने उलगडून दाखवली. आपण त्यात पूर्णपणे रममान झालेलो आहोत आणि प्रत्येकाचं शेअरिंग त्यांनी कालपासून घेतलेलं आहे. त्यात देखील प्रत्येकाचे बदल आपण ऐकत आहोत. तर मी इंद्रायणी मांना त्यांचा जास्त वेळ न घेता विनंती करेन की पुढील मार्गदर्शन करा. जय गुरुदेव मा. जय गुरुदेव. सो काल आपण काही जणांकडनं शेअरिंग ऐकलेलं आहे आणि अजून आज बरेच जण जॉईन झालेले नाही आहेत. तर काल कोणी शेअरिंग नाही केलं त्यातले कोणी असतील तर आज शेअरिंग घेऊया. अदरवाईज मी तुम्हाला उपासाचे वेगवेगळे टप्पे तुम्हाला सांगायचे आहेत की उपास करायला लागल्यावर बॉडीमध्ये काय काय टप्प्यात बदल होतो. तर काल कोणाचं शेअरिंग नाही झालेलं. आवाज येतोय ना माझा? येतोय मा, आवाज येतोय. अविनाशजी. काल या अविनाश आहेत, गोविंदराव आहेत. हा, गोविंदराव. तुम्ही सुरू करा मग. गोविंदराव बोलत असला तर म्यूट आहे तुमचं, त्यांना अनम्यूट करायला लागेल मग. हो. गोविंदराव तुम्ही अनम्यूट करून बोलू शकता. हा, शेअर करा. परत म्यूट झालेत ते. परत झाले. तर तुम्ही दोघं पॅरलली करताय बहुतेक. मी आता केले. नाही, अनम्यूट नाही झालेलं ते. केले मा. तू सांग ना, अण्णा बोला म्हणून. अण्णा बोला ना, तुम्ही अनम्यूट व्हा ना. हा हा, केलं. बोला बोला. आवाज येतो? हो, येतो येतो. जय गुरुदेव. बोला. उषा माझे आहे टीचर. हॅलो. हा, येतो, आवाज येतोय, बोला तुम्ही. उषा माझे आहे पेरेंट टीचर. 2002 मध्ये मी यशस्वी केला. तर मला अलर्जीचा खूप त्रास होता. हा, पुण्याचे जे डॉक्टर आहेत, डॉक्टर भालचंद्र यांच्याकडून अलर्जीच्या मी टेस्ट करून घेतल्या तर 210 वस्तूची अलर्जी त्यांनी मला सांगितलेली होती. आणि चेहऱ्यावर ते खूप काय असं उखडल्यासारखं होतं, स्वतः पाहिलेलं आहे. तर त्याच्यानंतर मी बरंच काही प्राणायाम वगैरे किंवा एक्सरसाइज मध्ये ज्या काही आहाराच्या संकल्पना त्याचं पालन करत आलं. नंतर एक 5-6 वर्षांनी मग 16 तासाचा उपवास सुरू केला मी. सर्व प्रकारचा उपचार करून सुद्धा मला काही आराम पडलेला नाही, पण 16 तासाचा उपवास केल्यानंतर माझ्या अलर्जीचा त्रास कमी झालेला आहे. आणि चेहऱ्यावरती जे तेलाची निर्मिती व्हायला पाहिजे तर नैसर्गिकरित्या ते होत आहे. कुठल्याही प्रकारचे सायकोसोमॅटिक मला डिसीजेस नाहीत, कुठल्याही प्रकारचे औषध मला चालू नाहीत. तब्येत एकदम ठणठणीत आहे. आतापर्यंत ह्या क्लास करण्यापूर्वी सकाळी 9 वाजता माझा नाश्ता राहत होता आणि संध्याकाळी 5 वाजता माझं जेवण राहायचं. तर अशा रीतीने माझा 16 तासाचा उपवास दररोज होत गेल्याने अलर्जीचा जो त्रास होता तो आपोआप गेलेला आहे. आणि हा क्लास सुरू केल्यानंतर आणखी काही आहाराबद्दलच्या संकल्पना आहेत त्या पण अवलंब करण्यासाठी मला मार्गदर्शन मिळालेलं आहे आणि त्याप्रमाणे मी चालण्याचा प्रयत्न नाही, चालणारच आहे. अरे, यापुढे हे असंच आपलं मार्गदर्शन यामध्ये चालू राहावं अशी माझी अपेक्षा आहे. जय गुरुदेव. जय गुरुदेव. ओके, जय गुरुदेव. जय गुरुदेव. या बोला. सर्वप्रथम मी आपली माफी मागतो. काही कारणास्तव मला मागचे 4-5 दिवस सेशन नाही करता आलं. मध्यंतरी काही राजकीय कार्यक्रम आणि नंतर मग गावाला गेल्यामुळे मी अटेंड नाही करू शकलो. मी आजपासून परत रेग्युलर होतोय आणि पुढचा जो काही सेशन होणार आहे त्याच्यातही मी रेग्युलर राहील. शेअरिंग करण्याच्या बाबतीत मी
उषामांच्या मार्गदर्शनाखालीच इथं SSY केलेलं आहे. पण मध्यंतरी पूर्णपणे ते सगळं SSY ची जी लिव्हिंग आहे ती पूर्णपणे बंद पडलेली होती. आपण करत असलेल्या मार्गदर्शनापासून ते परत एकदा सुरू केलंय. आणि नाश्ता किंवा ब्रेकफास्ट हा प्रकार माझ्याकडं नाहीच आहे. म्हणजे जवळपास जसं मी MBBS ला लागलो तेव्हापासून ब्रेकफास्ट हा प्रकार माझ्या ह्याच्यात नाहीच आहे. सुरुवातीला खाणं आडमधडम असायचं, पण आता मागच्या जवळपास 5 वर्षापासून मी फक्त दुपारी एकदाच जेवायचो, संध्याकाळी मी जेवत नव्हतो. पण आता हे सेशन सुरू केल्यापासून 2 वेळेस जेवतोय, ते सकाळी 10:30 ते 11च्या दरम्यान आणि संध्याकाळी 7-7:30ला. झोपेचा प्रॉब्लेम माझा अजूनही आहेच आहे, कारण मी मागे एकदा बोलल्याप्रमाणे 35 वर्षाची ही सवय आहे, 35-40 वर्षाची. कारण रात्रीचं जागरण करावंच लागतं समजा पेशंटच्या दृष्टिकोनातून ह्याच्यातून. पण त्यातल्या त्यात जेव्हा केव्हा मला पेशंटशी संबंध येणार नाही त्या रात्री लवकर झोप लागते. राहायला प्राणायाम, मी मागे पण उषामानच्या फार मागे लागलो होतो की आपण एकदा प्राणायामचं सेशन आपल्या घरी इथं कुठंतरी सुरू करू म्हणून, की जेणेकरून ते रेग्युलर होईल. उषामाननी त्याला मला होकार दिलेला आहे. आता ते कधी सुरू होतं हे आम्हाला बघावं लागेल इथं. आणि राहिला प्रश्न मला काय वाटतं याचा ह्या मागच्या 8-10 दिवसातला, तर बऱ्यापैकी माझं जे आहे की मला जे शरीर असं जड वाटायचं किंवा मग दिवसभर बसून राहिल्यामुळे जो आळसपणा यायचा, तो आळसावलेलापणा माझा आता बऱ्यापैकी कमी झाला. आणि आपण मार्गदर्शन केल्याप्रमाणे मी माझ्या आहारामध्ये मागच्या जवळपास आपण जसं हे सुरू केलं त्याच्यानंतरचे 1-2 दिवस नाही, पण नंतर रॉ फूडचा वापर मी खूप जास्त प्रमाणात सुरू केलेला आहे. आणि भाकरी किंवा मग पोळी हा प्रकार खूप कमी केलेला आहे. पण कार्बोहायड्रेट्स पण घ्यायला पाहिजेत. कार्बोहायड्रेट्स घेत नाही अशातला भाग नाहीये, कमी केलंय. फक्त कमी केलंय. ठीक आहे. नाही, काही लोकांचा गैरसमज असतो की फक्त प्रोटीन घ्यायला पाहिजे किंवा नाही, फक्त हे कार्बोहायड्रेट्स पण घेतो, पण जे आधी मी जवळपास आता स्पष्ट सांगायचं तर आधी जे 4-5 चपात्या खायचो ते मी आता बंद करून 1 ते 1.5 चपातीवर आलोय आणि बाकीचं रॉ फूड घेतो. व्हेरी गुड. हा बदल चांगला आहे, त्याच्यात बॅलन्सिंग आहे. बरोबर आहे. गुड. ओके. ठीक आहे. चल, नाईस. या अजून कोणी काल शेअर केलं नव्हतं आणि आज आहेत आणि त्यांना शेअर करायचंय. जय गुरुदेव मा. जय गुरुदेव. मला एक सांगायचंय की दिवाळी आणि नवरात्रीच्या वेळेस थोडीशी मी डिस्टर्ब होती, कारण मला 2 महिने पिरियड्स मिस झाले होते आणि असं वाटलं मोनोपॉज झाला की काय. पण मग नंतर 2 महिन्यानंतर आले तर खूप ब्लडिंग वगैरे खूप झालं. तर मग तेव्हा माझं प्रचंड बीपी वाढला, 170 पर्यंत बीपी गेला. आणि सकाळी उठलं की थोडंसं वॉमिटिंग व्हायचं. आणि मग मी ठरवलं होतं की मी खूप खुश आहे, माझं सगळं व्यवस्थित आहे. आणि हा क्लास 4 तारखेपासून चालू झाला, तर तेव्हापासून मी सगळं फॉलो केलं. तर माझा वॉमिटिंगचा त्रास पूर्ण गेला आणि सगळं जेवण वगैरे सगळं व्यवस्थित झाल्यामुळे मला संध्याकाळचा वेळ पण मिळतोय वाचन करायला वगैरे, काही प्लॅनिंग करायचं असेल उद्याचं तर त्या पण गोष्टी चांगल्या झाल्या. आणि कालच शेअरिंग करायचं होतं, पण तुम्ही म्हटलं होतं की एकदा बीपी चेक कर. तर मी बीपी चेक करायला गेले होते, तर बीपी चेक केला तर माझा परत वाढलाय बीपी. तर मग असं का झालं असं विचारायचं मला. आणि याचा अर्थ काहीतरी प्रॉब्लेम आहे असं समजायची गरज नाही, कारण तो सडनली तुमचं आता 20 दिवसांमध्ये हार्ट नॉर्मल व्हायला पाहिजे असं नाहीये. ओके. पण तुम्हाला त्या बीपीचा त्रास होतोय का, म्हणजे विचार किंवा टेन्शन किंवा दडदड होतंय? नाही, टेन्शन वगैरे काहीच नाही असं. पण दुसऱ्याचं काही टेन्शन असेल तर मला थोडंसं हे होतं आणि मी त्याचं विजन लिहिते, म्हणजे अशी मला सवय आहे की नाही ते छान झालंय त्यांचं, म्हणजे काही कोणाचं वाद जरी असेल तर त्याचं हे मी माझ्यावर हे करते असं मला म्हणजे जाणवतं. आपण मग आता त्याच्यात एक छोटासा ट्विस्ट द्या तुम्ही, की तुम्ही त्यांच्यासाठी प्रे करा पण त्यांच्यासाठी व्हिज्युअलाइज करू नका. कारण तुम्ही काय करताय, तुम्ही त्यांच्यासाठी व्हिज्युअलाइज करून त्यांचा प्रॉब्लेम तुमच्या डोक्यावर घेताय. मला तेच वाटतंय. आणि बाकी सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी माझ्या होत आहे. सगळं चांगलं होऊ दे हे प्रे करा, ते आपण सगळेच करतो आणि केलं पाहिजे. पण त्यांचे काय होतंय ते स्वतःच्या डोक्यात ठेवून त्याचं तुम्ही जे प्रेशर घेताय ते तुमच्यासाठी अनावश्यक असू शकतं. ठीक आहे. कारण ह्याच्यात थोडासा एक बाउंड, एक थिन लाईन डिफरन्स आहे.
तो आपल्याला कळत नाही. आपल्याला वाटतं की आपण चांगल्या मनाने त्यांच्या मदतीसाठीच करतोय. म्हणजे असं आहे ना की ज्योत विझवू नये म्हणून त्याला आपण धरत नाही ना, हम्म. त्याच्या बाजूनी हात धरतो. हे ज्योतीच्या जवळ जातो, त्याला अडवतो, म्हणजे वाऱ्याला अडवतो, ज्योतीला हम्म. नाही धरत. हा फरक लक्षात येतोय का? हो चालेल. तर तुम्ही त्या ज्योतीला हात लावताय आता, तर तसं न करता तुम्ही वाऱ्याला येणं अडवा. या दोघातला खूप मोठा फरक आहे. ज्योत ओके. त्यांची आहे, ती त्यांनी सांभाळायची आहे, पण तुम्ही येणाऱ्या वाऱ्याला अडवा. म्हणजे तुम्ही त्यांच्यासाठी एक पिलर म्हणून राहा, पण त्यांच्या हम्म. प्रॉब्लेमचा भाग होऊ नका. म्हणजे आम्ही इंग्लिशमध्ये म्हणतो पार्ट ऑफ द सोल्युशन व्हा, पार्ट ऑफ द प्रॉब्लेम नका हो. हम्म. आणि कुठे गावाकडे जरी गेली तरी मी मतदानाला गेली होती, पण ती आपली जी वेळ आहे जेवायची मी ती फॉलो करू बरोबर शकतो. केली. या हा, म्हणजे जे आपलं नेहमीच रेग्युलर आहे ते मी बरोबर पाळलं. या आणि बाकीच्या गोष्टीत म्हणजे माझे बरेच फायदे झाले त्यामध्ये. हा. थोडं हे बीपीच राहिले. ते बीपी आणि ते पण हळूहळू नॉर्मल होईल. हम्म. त्याच्यासाठी तुम्ही रेग्युलर ध्यान केलं पाहिजे. हम्म. तुमची जितकी झोप चांगली लागते का तुम्हाला, का खूप हो विचार हो हो, झोप येते. हम्म. मग झोप जर तुमची आणि व्यवस्थित होतीये, जेवण जसं तुमचं ऑटोमॅटिक सेट होईल, हळूहळू हम्म. तुमचं बीपी पण नॉर्मल होईल. आणि माझ्या मते, म्हणजे मला जी काही थोडीशी माहिती आहे, तुमचं जर हम्म. खालचं बीपी खूप वर असेल तर खूप त्रासदायक असतं ते. पण वरचं बीपी अच्छा. वर असेल तर ते खाली होण्यासाठी वेळ लागेल, पण ते फार त्रास देत नाही. असं काहीतरी त्याच्यातलं एक शास्त्र आहे. तुम्ही तुमच्या डॉक्टरशी बोला आणि त्यांनी दिलेल्या गोळ्या काय औषधं घेत राहा, पण हे हळूहळू ऑटोमॅटिक बॅलन्स होईल, जसं तुमचं झोप, हम्म. मनस्थिती आणि जेवण आहे. कारण किती दिवसांचा तुमचा प्रॉब्लेम आहे तुम्हालाही माहित नसेल. जेव्हा पहिल्यांदा बीपी चेक केलं तेव्हा तुम्हाला कळलंय की ते वाढलंय. बीपी आहे मला हे माहीतच नव्हतं, ते आता या डिस्टर्ब मुळेच झालं. एक्झॅक्टली. त्यामुळे हा. तुम्हाला माहिती नाहीये ते केव्हापासून जास्त आहे. त्यामुळे लगेच हम्म. ते सडनली 10-15 दिवसात सेटल व्हायला पाहिजे असा विचार करू नका. त्याची काही गरज नाहीये. त्याचं त्याला सेटल होऊ द्या. तुम्ही हे फॉलो करत राहा. ऑटोमॅटिक हळूहळू ते नॉर्मल होईल. ओके, हम्म. ठीक आहे. व्हेरी चालेल. गुड. म्हणजे आणि कोण आहे का की ज्यांना शेअर करायचं आहे? कालच्या लिस्ट मध्ये कोणी नाही. अर्चना सरदार, तुम्ही काल शेअर केलं होतं? तुम्ही बोलत असला तर तुम्ही म्यूट वर आहे. हो हो, मी काल नव्हतं केलं, मी हा, आता करणार. ठीक आहे. होय. अजून कोणी करत असेल तर तोपर्यंत मी एक दोन जरा माझे पॉइंट्स ऍड करत होते. ओके ओके ओके. तर हा, तुम्ही बोलायला लागा. ये सुचेल तसं बोला. तुम्हाला एनिवे फॉर्म दिलाय मी लिहायला. ठीक आहे. हो हो. या. सर्कॅडियम रिदम या आपण हेडिंग द्वारे हा वर्ग सुरू केला. पण मला असं जाणवलं की मला असं वाटलं की SSYच्या जवळपास सगळ्याच क्लासची आपल्याकडे रिव्हिजन सुद्धा झाली आणि प्रत्येक कोशाला सुद्धा हात लावला गेला. जसं तुम्ही अन्नमय कोशापासून मला वाटतं सुरुवात करायचं केलं, पण सगळ्याच कोशांची शुद्धी किंवा सगळ्याच कोशांना स्पर्श आणि त्याला म्हणजे विशेषतः मनोमय आणि आपल्या विज्ञानमय कोशाला तर खूपच अन्नमय कोशापेक्षा जास्त खाद्य मिळालं असा माझा अनुभव आलेला आहे. अं, मला मला माझ्या स्वतःकडे खूप चांगल्या पद्धतीने बघता आलं काही गोष्टींबाबत असं मला जाणवलं. थोडस मी तुम्हाला जरी विचारलं तरी ऑफिस शेड्यूलमुळे आपलं जी संध्याकाळची अन्नाची म्हणजे जेवण घेण्याची वेळ आहे ही मला प्रत्येक वेळेला नाही पाळता आली ऍक्च्युली. कारण येण्याचीच वेळ नाही म्हटली तरी मला 7:45 होतच होते. म्हणजे जवळपास माझं 15 तारखेपर्यंत तरी मी ते मॅनेज करण्याचं ठरवलं आणि केलं. पण मग थोडं संध्याकाळचं मेडिटेशन आणि मग त्याच्यानंतरचं आपण जेवण घेणं हे मला थोडंसं याच्यामध्ये माझी थोडीशी गडबड होत होती. त्यामुळे मी नंतर काही दिवसांनी थोडंसं मेडिटेशनला प्राधान्य दिलं, कारण दिवसभराचं जे काही शेड्यूल होत होतं त्यामुळे मला मेडिटेशन करणं फारच आवश्यक वाटत होतं. पण त्याच्यानंतर 12 तासांचा उपवास मात्र नक्की घडला गेलेला आहे. 12-13 तास सुद्धा ते माझ्याकडून रोजच घडतं आहे. ते त्याच्यामध्ये नाही मॅनेजमेंट किंवा काही ऍडजस्टमेंट करायला मिळाली, म्हणजे नाही करावी लागली थोडक्यात. ते मला करता येत आहे. आणि अन्न घेण्याची वेळ किंवा अन्न कधी कसं किती हे खूपच आय ओपनिंग आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेला असं लक्षात
ठेवायला लागले, म्हणजे ती जाणीव वाढली की काय पेक्षा सध्या कधी कसं आणि किती याच्यावर कॉन्सन्ट्रेशन जास्त व्हायला लागलं आणि ते कसं कसं आपल्याला जास्तीत जास्त मॅनेज करता येईल याच्याकडे माझी जाणीव वाढली. प्रोबायोटिक प्रीबायोटिक बद्दल सुद्धा खूप छान माहिती मिळाली. मेलिटोनिन याबद्दल तर आम्हाला, म्हणजे मला तरी स्वतःला खरंच माहिती नव्हतं आणि आपल्यासाठी ते किती महत्वाचा रोल बजावत आहे ह्याची खूप छान माहिती मिळाली आणि ते लक्षात राहिलं, म्हणजे इतकं टच झालं की त्याच्यासाठी जास्तीत जास्त वेळ आपल्याला किंवा प्रयत्न आपण म्हणतो, पण सकाळच्या वेळेला ते आपल्याला घेता येईल किंवा काय या दृष्टीने आपण काय स्वतःला मॅनेज करू शकतो, शेड्यूल करू शकतो याच्याकडे सुद्धा जाणीवपूर्वक लक्ष द्यायला मिळालं किंवा देतो आहोत. इवन छोट्या छोट्या फार गोष्टींमध्ये तुम्ही इतकं मनापासून आणि खूप छोट्या गोष्टींकडे लक्ष दिलं की अगदी कोहळ्याचा ज्यूस आपण कसा प्यायला पाहिजे. प्रत्येक वेळेला आपण आपल्या ब्रह्मोपदेशाच्या वेळेला कोहळा ज्यूस हा लिंबू सरबत प्रमाणे म्हणजे मिक्स करूनच घेत होतो, पण त्याच्यासाठी सी विटामिनचं काय महत्व आहे हे त्यावेळेला खरंच माहित नव्हतं. ते आता जाणीवपूर्वक, म्हणजे विज्ञानमय कोशाच्या माध्यमातून ते अगदी छान डोक्यात बसलं असं वाटलं. मला फार वाटलं होतं की सोशल जेट लॅग हे मला फार अफेक्ट करणार नाही, म्हणजे मी मॅनेज करू शकेन, पण माझा तो स्वतःचा, मी म्हटलं की माझ्याकडे मला जाणीवपूर्वक बघता लागलं की की आपण हे सोशल जेटलॅग मध्ये किती अडकून असतो, म्हणजे समोर बोललं नाही जात पण स्वतःच त्याच्यामध्ये अडकला जातो, हाही अनुभव सुद्धा मिळालेला आहे. स्क्रीन टाइमवर पण जाणीवपूर्वक लक्ष जात आहे आणि आपण जे काही नियोजन केलं अन्नपदार्थांमध्ये विविधता 30 प्रकार साधारण आपण कसे आणता येतील आठवड्याभरात ते पाहत होतो. यातले बरेच मॅनेज करता आलेले आहेत आणि अन्नपदार्थांमध्ये म्हणजे रोजच्या आपल्या स्वतःबरोबर सर्वांच्याच आहारामध्ये ही विविधता आणून वेगवेगळ्या पदार्थांचा आणि वेगवेगळ्या घटकांचा समावेश कसा करता येईल याच्याकडेही हे नियोजन करायला जाणीवपूर्वक बघता येत आहे. आणि असं खूप जाणवलं की आपलं जे संध्याकाळचं डिनर जर खरंच त्या वेळेत आपल्याला घेता आलं तर नंतर बऱ्याच गोष्टींसाठी, बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी करण्यासाठी वेळ मिळतो, जास्त वेळ मिळायला लागला. म्हणजे आपण म्हणतो की क्लास नंतर पण आपल्याला वेळ उपलब्ध होतो, त्याचा अनुभव इथे मिळत होता. आणि मग त्याच्यामध्ये उद्याच्या किंवा आपल्या ज्या शेड्यूल प्रमाणे हे अन्नपदार्थ किंवा रोज काय आहार असावा याच्यामध्ये नियोजन करता येऊ शकत होतं. नाहीतर मग रोज 10 पर्यंत जवळपास किचनच आवरत नसतं आणि मग त्याच्यामुळे पुढचं किंवा दिवसाचं किंवा ह्या गोष्टी नियोजनपूर्वक करायला जमत नव्हतं. ते तर याच्यामुळे जमायला लागलेलं आहे. जय गुरुदेव. मी तुम्हाला एक छोटीशी सजेशन सांगेन की मलाही असंच वाटायचं, कारण मी TCS मध्ये आहे आणि रात्री 9 पर्यंत आमचं काम चालू असतं किंवा जशी काही डिलिव्हरी असेल त्याच्याप्रमाणे. तर आता मी काय केलंय की माझी जर 6:30ची वेळ आहे तर मी त्यावेळी अर्ध्या तासाचा ब्रेक घेते, जेवून घेते आणि मग पुन्हा काम अच्छा. करते. आणि त्यामुळे अच्छा. मेडिटेशन मात्र 9 नंतर मी करू शकते, कारण 3 तासाचा ब्रेक आलेला आहे. तर आपल्याला काय ओके. वाटतं की गुरुजींनी जेवणाच्या आधी मेडिटेशन करायला सांगितलंय, पण तसं नाही. हो हो हो. मेडिटेशनची कंडिशन काय आहे तर लिटिल हंग्री लिटिल टायर्ड. ओके, बरोबर. त्यामुळे जर तुम्हाला हा. लिटिल हंग्री लिटिल टायर्ड कंडिशन मेंटेन करायची असेल तर संध्याकाळचं जेवण हे दुपारच्या हा. जेवणा इतकं घ्यायचं नाही. बरोबर. जर फुल लंच केलं तर तुम्ही 6-6:30ला पूर्ण म्हणजे लंच इतकं डिनर न करता काही कमी हा. करा आणि मग तुम्ही 9-9:30 हा. ऑफिसमधनं आल्यावर मेडिटेशन करा. तुम्हाला अजून 1-1.5 तास स्वतःसाठी चांगला मिळेल. कारण मी हे तेही स्वतःच्या बदल केला, कारण मी ट्रॅव्हल हा. पण करते. म्हणजे मी हो. फक्त माझ्याच गावात आहे असं नाही, तर मी खूप वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं ऑफिसच्या हा. कामासाठी. आणि तिथेही आता मी ते मॅनेज करू शकते, कारण मग लोक माझ्यासाठी त्यांचा टी ब्रेक असतो ना 5:30-6ला, तर मी माझा तो डिनर ब्रेक करते आणि त्यांना म्हणते तुम्ही चहा पिऊन या, मी इथेच थांबणार आहे, माझं डिनर होऊन जातं. तर आपल्याला स्वतःसाठी, कारण सूर्य आपल्यासाठी बदलणार नाहीये, तर आपण सूर्याबरोबर नाही. बदलतो तर आपलं हो. मेलेटोनिन बरोबर वाढत राहील. हा एक बदल मी आता छोटासा स्वतःच्या प्लॅनिंग मध्ये करा, पॉसिबली हो तुम्ही करू शकाल. ठीक आहे. नाही, तेच आता झालंय की आधीपासून जे काही म्हणजे तुमचा जो परवा दिवशीचा याचा एक सेशन आपलं झालं स्पिरिच्युअलिटी बरोबर जे झालेलं आहे. या, हा बोला.
सॉरी म्यूट झालात तुम्ही. हो हो. स्पिरिच्युअलिटीच्या सेशनमध्ये पण असं मी म्हटलेलं होतं की काही बरेच बिलीफ्स ना धक्का म्हणजे तो एक छान त्याच्यामधून बंप मिळाला. तसाच हा पण एक आहे की तुम्ही म्हटल्याप्रमाणे की आधी आपलं डिनरच्या पूर्वी मेडिटेशन होणं आपल्याला आवश्यक वाटतं. शिवाय हाही एक बदल मला जाणवला की डिनर मध्ये म्हणजे दुपारच्या वेळेला हे खरं आहे की पूर्ण जेवण नाही होत अजून. त्याच्यामुळे मग संध्याकाळी असं वाटतं नाही म्हणजे भात थोडा पाहिजे आहे. आणि ती जी डिनरच्या ज्या कल्पना आहेत त्या पण थोड्या थोड्या मी आता चेंज करायला शिकते आहे किंवा ऍक्सेप्ट करायला थोडक्यामध्ये की हेच पाहिजे असं नको. तर हे झाल्यावर सुद्धा आपण डिनरच म्हणजे म्हणू शकतो. समजून तेच जेवण म्हणून समजायचं आणि त्याप्रमाणे पुढचं हे करता म्हणजे मॅनेज करता येऊ शकतं. पण जेवणानंतर पण आपल्याला काहीच खायचं नाही हे सुद्धा आता खूप छान लक्षात राहायला लागलं. म्हणजे अ, तो जो आहे हा बदल नक्की जाणवायला लागलेला आहे. व्हेरी गुड. आणि व्हेरी तो नाईस. उपवास जो आहे हां. 13 तासांचा वगैरे तर नक्कीच घडतो. व्हेरी गुड. आता मी उद्या जेव्हा तुम्हाला उपासाच्या स्टेजेस सांगेन हं, त्याच्यानंतर तुम्हाला 12, 13, 14, 15, 16 यात काय फरक होतो हा एकदा कळला की तुम्हाला मग हं. त्या 12चं एक्सटेंड करायला पाहिजे का, मला गरज आहे का, हे तुमचं कोणीही हा. तुम्ही ठरवून मग डिसाईड करू शकता. व्हेरी नाईस. ठीक आहे. आता श्रीनिवास आहेत, त्यांचं नाव दिसतंय मला, आणि हर्षल बिडवे दिसत आहेत. ज्यांनी काल शेअर केलेलं मला आठवत नाहीये, ते करू शकता तुम्ही. कोणी आहे का? श्रीनिवास. कोणीतरी ओप्पो CPH असं लिहिलेलं आहे, मला नाव दिसत नाहीये. कोणी काल शेअर केलं नाहीये, आज शेअर करायचं असेल तर लवकर करा, कारण तुम्ही हे मी उद्या सांगताय. करणार आहे. उद्या आय विल डू नाहीये, इट उद्या टुमॉरो. मी सेशन घेणार आहे. उद्या उद्या नाही का? उपवासाचे. हा म्हणजे आज करा ना तुम्ही, काही लिहायचं गरज नाहीये, ही काही परीक्षा नाहीये तुम्हाला. ज्यांनी नाव दिले ते आहेत पण मी शेअर करू. सॉरी, रागिणी मुळे. हा, बोलू शकता हा, तुम्ही. रागिनी म्हणून. हा, बोला ना, शेअर करा. जय गुरुदेव मा. हा. म्हणजे आपलं जे 21 दिवसाचं हे सेशन आहे, आपले आता किती 17-18 दिवस झालेले. तर याच्यामध्ये बदल तर खूप आहे. याच्या आधी पण म्हणजे भरपूर प्लॅनिंग केलेलं मी, कारण मी सतत काही ना काहीतरी बदल वेगवेगळे करतच असते. पण आपल्या याच्यामुळे माझ्यामध्ये बदल असा झाला की मी सकाळी 5:30ला तर उठतेच, योगा पण करते. आणि शारीरिक बदल म्हणजे मला पण असंच की सगळ्यांसारखं व्हायचं की गरम पाणी पिल्याशिवाय होणारच नाही. पण ती एक सवय माझी पूर्णपणे बंद झाली आहे. म्हणजे की मी नाहीच पित आहे तरी व्यवस्थित होत आहे. म्हणजे की काही काही गोष्टी तुम्ही जसं म्हणता की मानसिक असतं, तसा अनुभव म्हणजे बऱ्याच गोष्टींमध्ये येतोय मला. आणि कधी कधी मला असं म्हणजे आळसल्यासारखं व्हायचं, जड झाल्यासारखं व्हायचं. तर ते नाही होत आहे. आणि जसं की आपण सगळ्या ह्याचं नियोजन लावलंय आणि प्लॅनिंग केलेलं आहे सगळ्या गोष्टींचं, त्याच्यामुळे वेळेवर राहतोय ही गोष्ट मात्र एकदम खरी आहे. आणि त्याच्यामध्ये की जो वेळ मी स्वतःला कधी देऊच शकत नव्हते, तो म्हणजे माझ्या आवडीच्या काही गोष्टी मी म्हणजे मला जे काही करायचंय त्या गोष्टींमध्ये मला वेळ भेटायला लागला आणि छान वाटायला लागलं. आणि नियोजन केल्यामुळं आता काय करायचं मग, संध्याकाळी काय करायचं हा प्रश्न एकदम म्हणजे बंदच झालाय तो, की आपण नियोजन केलेलं आहे गोष्टींचं त्याच्यामुळे. आणि डाएट व्यवस्थित असल्यामुळे म्हणजे आपलं प्लॅनिंग व्यवस्थित असल्यामुळं रात्रीचं जे आपण डिनर करतोय ते एकदम हलकं असल्यामुळे सकाळी योगाला पण एकदम हलकं वाटतंय. आणि मानसिक बदल सांगायचा म्हणजे मानसिक तर खूप जास्त बदल पडलाय माझ्यामध्ये. मी पण मेनोपॉजला आहे. तर वेगवेगळे म्हणजे माझे मूड चेंजेस होत राहतात की म्हणजे कधी कधी खूप बोर होतं, कधी कधी निगेटिव्ह विचार येतात, कधी कधी म्हणजे असं खूप काही गोष्टी होतात म्हणजे आतल्या आतच. आणि म्हणजे काही गोष्टी अशा असतात की मी कोणाशी शेअर पण नाही करू शकत. आणि त्यात माझा मुलगा विदेशात असतो शिकण्यासाठी, म्हणजे आता दुसरंच वर्ष आहे त्याचं. मग त्याची पण एक काळजी लागलेली असते की बाबा तो कसा राहत असेल. रशियामध्ये असतो तो सध्या, म्हणजे खूप जास्त थंडी आहे तिथं. तर मग त्याची पण काळजी लागलेली असते, तो कसा राहत असेल, कसं मॅनेज करत असेल खाण्यापिण्याचं. मग त्याच्यात एक तर त्याच्या टायमिंग आपला टायमिंग, मग ते रात्री बोलण्याच्या वेळेमध्ये आमच्या म्हणजे झोपेच्या वेळेत पण खूप फरक पडायचा. पण मी आता त्याला दुपारीच बोलून घेते, त्याला जेव्हा वेळ असेल किंवा रात्री नाही जागत जास्त वेळ. मग आणि माझी मानसिकता म्हणजे अशी होती की म्हणजे मला छोट्या छोट्या गोष्टींवरून खूप वाईट वाटायचं किंवा रडू यायचं लगेच, की जसं का होतंय माझ्यासोबत, माझ्या मनातच काही नसताना मला का बरं रडू येतंय, किंवा समोरचा माणूस असा का विचारतो.
पण आता माझी थिंकिंग पॉझिटिव्ह झाल्यामुळे मी त्याचा पण काही विचार नाही करत. की मी माझ्याकडून पूर्णपणे दिलंय, त्याला जे वाटेल तो तसा विचार करेल. आणि पूर्णपणे माझा म्हणजे 100% विश्वास देवावर आहे की त्याच्याकडे सगळे हिशोब असतात व्यवस्थित. आपण काय करतोय आणि काय नाही, आपण स्वच्छ मनाने केलंय तर त्याला ते पावन होणार आहे, देवाला असते सगळ्या गोष्टी. आणि बाकी म्हणजे बौद्धिक म्हणजे की काही काही गोष्टी मला काय व्हायचं, अशी थोडी जमलिंग व्हायची की आता हे करू का मग ते करू. मग असं झाल्यानंतर काही गोष्टी विसरून जायच्या. पण मग आता ते म्हणजे लक्षात राहायला लागले की आपल्याला ह्याच्या नंतर हे करायचं. आणि लोकांना सांगायचं म्हणलं तर माझा हा स्वभाव असा होता की मी काही पण नवीन करू द्या, छोटी जरी गोष्ट केली की मला लगेच अशी शेअर करा वाटायची घरातल्यांना किंवा कोणाला. आमची फॅमिली खूप मोठी आहे. मग असं मला वाटायचं की आपण काहीतरी करतोय तर सांगावं. तर ते समोरच्यांना म्हणजे असं वेगळंच काहीतरी वाटायचं, ते आपल्याला वेड्यात काढल्यासारखं, तू काही पण करत राहती सारखं असं त्यांना वाटायचं. मग मी आता आणि आपलं पहिल्यांदाच ठरलं की आपण असं नाही सांगायचं आधीच कुणाला. तर ती एक गोष्ट माझ्यासाठी खूप फायद्याची झाली. आणि मला मग आता सगळ्याच गोष्टींमध्ये अशी सवय म्हणजे गरज वाटायला लागली की काय गरजच नाहीये ना आपण कोणाला काही सांगायची, आपण स्वतःसाठी करतोय. मग त्याच्यामुळं म्हणजे की ह्याच्यातला पूर्ण आनंद मला स्वतःला घेता आला. दुसऱ्यांनी सांगितलं की मग काय होतं, त्यांच्या विचारातून आपल्यामध्ये निगेटिव्हिटी येते. अरे ते असं म्हणतायत ना, हे बरोबर आहे का आपण करतोय ते. आणि तुमचे सगळे विचार ऐकून म्हणजे असं झालं की आपली आजी जी आहे जुन्या काळातले किंवा माझे वडील पण आता आहेत, तर ह्या भरपूर गोष्टी सांगतात की त्या काळामध्ये असं होतं आणि हे पूर्ण नॅचरल होतं. मग ते आता एकदम ठाम झाले आणि खूप छान वाटतंय तुमचे विचार ऐकून. आणि खूप बदल पडलाय, खूप छान वाटतंय. धन्यवाद मॅम. मी करू शेअरिंग सचिन. करा ना सचिन. हा, तर जय गुरुदेव मॅम, थँक्यू. तुम्ही खूप वंडरफुल सेशन अरेंज करत आहात आणि आपण 40 दिवस कंटिन्यू करतो. हा एक वंडरफुल आनंद आहे, खूपच छान आनंद आहे माझ्यासाठी तो. तर मला वाटतं की शेअरिंग मी स्टार्ट करेल बॅक टू द माझा पहिला SSY. ज्यावेळेस SSY आपण गुरुजींनी केलं होतं त्यावेळेस रॉ फूड काय कळालं होतं, बापरे म्हटलं हे काय अमेझिंग चीज आहे. आणि लिटरली मी त्यावेळेस 48 का 40 डेज ते फॉलो केलं होतं आणि असं अमेझिंग परिणाम दिसले होते. पण खरा इफेक्ट जेव्हा मला कळलं की ज्यावेळेस तुम्ही सांगितलं की हे प्रीबायोटिक काय आहे, प्रोबायोटिक काय आहे, गुड बॅक्टेरिया काय आहे, बॅड बॅक्टेरिया काय आहे, नाही का. कारण त्या काळात माझ्या म्हणजे बिफोर SSY ते पोटात खूप सारे बॅक्टेरिया होते भयानक. आणि सडनली आहार चेंज करायला झालं काय, मला त्यावेळेस टायफॉइड झाला होता. पण कारण आता कळालं की सडनली त्यांचं खाद्य बंद झालं ना, मग त्यांची मे बी काहीतरी झालं असेल त्यावेळेस. आणि तुम्ही जी डाएट फॉलो सांगितली करायची की किती वेळ जेवायचं, माहिती आहे तर गुरुजींनी आपल्याला खूप छान बिल्ड करून दिलेलं आहे. सकाळचं मेडिटेशन, दुपारचं मेडिटेशन, रात्रीचं मेडिटेशन, थोडं भुकेलं असले पाहिजे, थोडी झोप असलेली पाहिजे, म्हणजे तुम्ही मध्ये काही खाणारच नाहीये. तुम्ही छान आपल्याला बिल्ड करून दिले, पण लोक ते घेत नाही राईट वेने, हे मला जाणवलंय. आता ज्यावेळेस तुम्ही सायंटिफिक या गोष्टी पटवून दिल्या, तुमचं मेलेटोनिन काय आहे, सेरोटोनिन काय आहे, स्पेशली हे आम्ही जे लोक ज्ञानयोगी आलो की ज्यांना बुद्धिशिवाय ते पटत नाहीये, भक्तीने काही समजत नाही की आम्हाला ते खाद्यच पाहिजे. सायंटिफिक गोष्ट कळत नाही तोपर्यंत खरंच त्याला काय अर्थ नाहीये. हे तुम्ही सायंटिफिकली दिल्यामुळे काय आलं की ती गोष्ट प्रॉपर फॉलोअप केली. लिटरली गेली 2 आठवडे माझा सारखी ट्रॅव्हलिंग चालू, कुठे जा, इकडे जा, तिकडे जा, पण मी त्या गोष्टी बरोबर फॉलो करतोय. आणि माझं जेवणात थोडा इकडे तिकडे होतंय, पण मग मी काय केलं की आय ओव्हरकम विथ रॉ फूड. रॉ फूडचा ऍडव्हान्टेज काय की ते पचायला सोपं आहे आणि सिम्पली हे आपलं खाद्यच आहे, म्हणजे गुड बॅक्टेरियाचं ते खाद्यच आहे. बॅड बॅक्टेरिया खाद्य म्हणजे तुमचं कुक फूड, हे मला समजलेलं आहे. त्यामुळे मी मग ते जास्त फॉलो करतो. आणि त्याचा एवढा जबरदस्त इफेक्ट झाला की सकाळी लवकर नॅचरल जाग येते, रात्री उशिरापर्यंत झोपायची गरज पडत नाही, आणि कधी ट्रॅव्हल झालं तरी सगळ्यात त्रास जाणवत नाहीये. म्हणजे हा मला प्रचंड पॉझिटिव्ह बदल जाणवतोय. आणि मधल्या काळात मी काहीतरी ते रामांचे व्हिडिओ बघितले, त्यांनी ते खूप छान एक्सप्लेन केलंय की तसं तुमचं माइंड, हृदय आणि गट एकमेकांशी कनेक्टेड आहे. त्यातनं एवढं क्लिअरिटी आली की हे आता फॉलो करण्याशिवाय पर्यायच नाहीये. आणि मला आता तो माणूस फक्त आजारच दिसतोय मी सोडून. पण पीपल दे डोंट नो, ठीक अज्ञानात आहे असं मला आहे, वाटतं. आपल्याला काय कळलं हा विचार करूया. हा हा. ते येतील आपल्या बरोबर कधीतरी. तर मला वाटतं तुम्ही छान एक प्लॅन करा, प्रयोग नाही का, आणि असं सेशन बिल्ड करा की हे आपल्या SSY चे जे टीचर्स आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचेल, जेणेकरून जे आपलं मी नाही, सुनीलजी करतील ते, कारण ते हा त्याच्या हा, परफेक्ट पर्सन आहे. जोपर्यंत ते अन्नमय कोश शुद्ध होत नाही ना, ह्या गोष्टी खूप अवघड वर जाणं.
जय व्हेरी गुरुदेव. थँक्यू हा, खूप वंडरफुल झालं. हा थँक्यू. आता गौरवना कधीच ऐकलं नाही जास्त आपण. आणि कोण आहे, हर्षल बिडवे, श्रीनिवास, ही 3 नावं दिसत आहेत. कोण त्यातलं बोलणार आहे? मला वाटतं सविताने आता केलं होतं. गौरव, सविता सविता बिडवे, हर्षल बिडवे दोघं दिसत आहेत. त्यांना अनम्यूट कराल का? कोणीतरी एक प्रश्न विचारलाय काहीतरी. मेथी डिंक लाडू खायला चालतील ना? हो चालतील, काही प्रॉब्लेम नाही. गूळ, खडीसाखर, तुम्ही गूळ जर तो जास्त केमिकल वाला नसेल तर चांगलाच आहे. खडीसाखर पण, ती खडीसाखर जी चौकोन चौकोन एकदम क्रिस्टल येतात ते न घेता जी रिअल खडे खडे येतात आणि ज्याच्या आतमध्ये धागा असतो, ती वाली खडीसाखर घेतली तरी चालेल, कारण त्याच्यात केमिकल नसतं. आणि येस. अल्कलाईन वॉटर याची काहीही गरज नाहीये. जे वॉटर आहे ते चांगलं वॉटर आहे. आपल्याला वॉटर हे स्वतःसाठी जीवन आहे. तर तुम्ही जे ऑरो करता, हे करता, त्याच्यामुळे काय काय त्यातलं निघून जातं. पण आता ते तुमच्या घराच्या इथे बोरवेल आहे का, गव्हर्नमेंटचं पाणी येतं का, याच्याप्रमाणे तुम्ही ठरवा. कारण पाणी लहानपणी आपण असताना सगळं पाणी ड्रिंकेबल होतं. आता आपल्याला ड्रिंकेबल वॉटर शोधावं लागतं, कारण आपणच पाण्याला खराब केलंय. पण जितकं नॉर्मल पाणी वापराल, तर तुम्ही मातीच्या भांड्यात ठेवा किंवा तांब्याच्या भांड्यात ठेवा किंवा हिरव्या बाटलीमध्ये ठेवा आणि ते तुम्ही सूर्याच्या प्रकाशात 1 तासभर ठेवा. ते तुमच्यासाठी चांगलं आहे. ओके. कारण आता हा ना बिझनेस आहे त्यांचा, त्यामुळे ते अल्कलाईन वेगळं तुम्हाला, हे 15 रुपयाला असेल तर ते 35 रुपयाला देतील, नाही तर त्याचा एक काहीतरी मशीन बनवून देतील. पण ते खरंच तसं आहे का नाही याची मला गॅरंटी नाही. ते म्हणतात, त्याचा अर्थ तसं काय ना, आपल्याला त्याची काही गरज नाहीये. आपली बॉडी ऍसिडिक कधी होते, जेव्हा आपण तामसिक फूड खूप खूप खातो. आणि ते तामसिक फूड जर तुम्ही बंद केलं तर तुम्हाला अल्कलाईन वॉटर नाही, तुम्हाला नॉर्मल वॉटरच प्यायला पाहिजे. कारण मग तुमचे पीएच व्हॅल्यू बॉडीची बदलायला लागेल. आणि रक्ताचा पीएच नाही बदलायचा आहे आपल्याला. आपला तो आता बदललाय कारण आपण ऍसिडिक बनवलंय चुकीच्या गोष्टी खाऊन. जर आपण नॉर्मल गोष्टी खायला लागलो ना, तर आपल्याला ऍसिडिक अल्कलाईन काही गरज नाहीये. पाणी पाण्यासारखं प्यायला पाहिजे. ठीक आहे. ओके ओके. Very nice. आमच्याकडे आम्ही आरो नाही लावलेलं. मग आमच्याकडे आम्ही ते कॅन्डलवालंच आहे, साधंवालं. ते पूर्ण आरो ते सगळं निघतं तसं नाहीच आहे. नाहीये. आणि माझ्या घरामध्ये सगळ्या बाजूनी सूर्यप्रकाश येतो, त्याच्यामुळे त्या पाण्याच्या याच्यावर पण सूर्यप्रकाश 2-3 तास असतो त्याच्यावर. काही प्रॉब्लेम. आणि फक्त तुम्ही प्लास्टिकच्या बाटल्या वापरू नका. हा घरामध्ये खूप लोक काय पेप्सी, कोका कोलाच्या बाटल्या वापरतात आणि त्या बाटल्या एकदा नंतर दुसऱ्यांदा वापरायचीच नसते. ऍक्च्युली इट्स बॅड. तर तुम्ही स्टीलचे वापरा, काचेची वापरा, नाहीतर म्हणजे तुम्ही जे काही नॉर्मली काही वापरा की जे तुम्हाला प्लास्टिक नसेल त्याच्यामध्ये. कारण आता त्याच्यात मायक्रो प्लास्टिक जायला लागतं आणि ते तुमच्या इंटेस्टाईनला त्रास देतं. ठीक आहे. ओके. मग मला एक अजून असं विचारायचं की मी ते सकाळी आपण कांजी करून घेतो ना, ते घेतीये मी 2-3 वेळा घेतलं, म्हणजे जसं संध्याकाळी काय उरेल त्यानुसार मी करतीये ते. तर ते घेतल्यानंतर काही वेळा असं पोटामध्ये थोडंसं असं होतं का काही, की असं काहीतरी दुखल्यासारखं किंवा काहीतरी हलकं हलकं, खूप नाही पण हलकं हलकं काहीतरी, दुखल्यासारखं पण नाही म्हणता येणार त्याला, पण असं काहीतरी वाटतं पोटामध्ये. थोडा वेळ पोटामध्ये ते असं हा शोधत शोधत जातं सगळ्याला. म्हणून मी सांगितलं ना, ते लार्ज इंटेस्टाईन पर्यंत जाईपर्यंत नंतर हम्म काही खायचं नाही थोडा वेळ. हम्म कांजी हम्म घेतलं जाऊ दे आतमध्ये, ते तिथे हम्म जाऊन त्या गुड बॅक्टेरियाचं प्रमाण वाढवतं ते हळूहळू. आणि त्यामुळे ती तुम्ही काय करा, जर आता तुम्ही एक 100 ml घेतली असेल तर हा 50 ml तुमच्या पोटाला ओके त्याची सवय करा हळूहळू. ओके. ओके जशी बॅड गोष्टीची सवय लवकर लागते, तशी चांगल्या गोष्टीची सवय लागायला खूप वेळ लागतो. वेळ लागतो. ते तुम्ही वाक्य लिहून घ्या आजच्या सेशनचं. बॅड सवय खूप लवकर लागते आणि चांगल्या गोष्टीची सवय लावायला खूप वेळ लागतो किंवा कष्ट करावे लागतात. त्यामुळे मला तर कांजी, वाटतंय सगळी डिमांड त्या बॅड बॅक्टेरियाचीच आहे. त्यांची खाद्य कमी केल्याने ऑटोमॅटिक होणार आहे. आय नो, पण ती कांजी आता हळूहळू वाढवा असं मी सांगते. आणि स्टेप बाय स्टेप केलेलं उत्तम. ती मी जी राहते मिस्टेक केली होती,
हा हा, ती कांजी तुम्ही आज केली आहे तर ती उद्या घेतली तरी खराब होत नाही कधी कधी. नाही तुम्ही तुमच्या इथलं, कारण आता या सीझन मध्ये तुम्ही ती संध्याकाळी सुद्धा घेतलीत तरी चालेल. अर्धी सकाळी घ्या, अर्धी संध्याकाळी घ्या. तर अच्छा. सकाळची तुमची औषधी आहे, सकाळची तुमची औषधी आहे आणि संध्याकाळी फूड. अच्छा, ओके. ते खूप चांगलं झालं ते सांगितलं. म्हणजे संध्याकाळी जर एखादी अर्धी भाकरी उरली आहे, एखादी पोळी उरली आहे, भात उरलाय, तर ते करून टाकलं की सकाळी म्हणजे ते त्याचा प्रश्न असतो शिळ्या अन्नाचं काय करायचं. नाही, त्यात व्यवस्थित तुम्ही वापरू शकता. गुड. या येस, थँक्यू. सविता बिडवे, हर्षल बिडवे, तुम्ही शेअर कराल का? नाही, अनम्यूट करायला पाहिजे. कुठे मला दिसत नाहीये तुम्ही. सवितानी केलं ना, मग सविता बिडवेनी केलं ना. हर्षल बिडवे आहे, गौरव आहे. ओके, ठीक आहे. मी करते मॅडम. मग हो, करा ना. हा, जय गुरुदेव मा. माझ्या मी म्हणजे SSY जेव्हा स्टार्ट केलं सुरुवातीला, तेव्हापासून तर आतापर्यंतच म्हणजे मध्ये गॅप पडला होता. आता जे आपण हे SSY सुरू केलं तेव्हापासून माझी शारीरिक स्थितीमध्ये पण बदल झालाय. की मी जे 2 टाइम वर्कआउट वगैरे करत होते, मेडिटेशन 1 टाइम बस करण्यात येत होतं, तर मी आता ह्या सेशन पासून 3 वेळा मेडिटेशन करते जेवणाआधी. आणि प्राणायाम वगैरे तर कंपल्सरी करते. सकाळी मला उठताना फार कंटाळा यायचा. जबाबदारी होती, परंतु ती कंटाळवाणी व्हायची. पण हा सेशन केल्यापासनं मला न अलार्म लावता बरोबर 4:10 जाग येते. मी आंघोळ करून देवपूजा करून मेडिटेशन करून नंतर मी सगळ्यांचं वर्कआउट वगैरे घेते. मी माझं रिटायर झाल्यानंतर मी फिटनेस सेंटर टाकले, तर मी तेच वर्कआउट घेते. त्यांचं पण माझ्यासोबत म्हणजे त्यांचं पण मेडिटेशन घेते. आठवड्यातनं 1 वेळा त्यांची योग निद्रा वगैरे घेते. आणि प्राणायाम, वर्कआउट आणि योगा हे सेशन करून आहारामध्ये मी माझ्या बदल केलाय. कांजी मी डेली घेते वेगवेगळ्या प्रकारची. बीटची कांजी घेते, तांदळाची घेते. मला कांजीने काहीच त्रास नाही झाला, उलट मला हलकं हलकं वाटतंय. आणि जेवणात मी संध्याकाळचं जेवण खूप दिवसाचं ठरवत होते की 7 वाजता करेल, पण ते माझ्याच्याने होत नव्हतं. तर आता कंपल्सरी वर्कआउट संपलं की बरोबर 7:30ला मी माझं 7:15 7:20ला मी जेवण करते. आणि मग संध्याकाळी मला रात्री पण लगेचच झोप लागते. मी 9:30ला तर डायरेक्ट झोपून जाते. आपलं सेशन संपलं की एक 10-15 मिनिटात मी पडले की झोप लागते. नाहीतर पूर्वी मला झोप पण लागत नव्हती. खूप वेळ ते मोबाईल बघायची इतकी घाण सवय लागली होती. आणि टीव्हीवरची मालिका कंपल्सरी बघायचे, म्हणजे त्याच्याबरोबर ते अटॅच झाले होते. तर तेही सगळं डोक्यातलं निघून गेलं. आणि कोणाचाही मला ताण यायचा तोही बंद झाला. म्हणजे कोणाचं म्हणजे फॅमिलीतलंच फार टेन्शन यायचं, तर ते मला आता काहीच वाटत नाही. मी ऍक्सेप्ट केले की ज्याचं त्याचं लाईफ आहे, जे ते त्याचं ते सॉल्व्ह करेल. ज्यांना कुठं काही गरज आहे तर तिथं हेल्प करूया. ह्या गोष्टी सगळ्या यातनं मी शिकले. आणि लोकांसाठी मला जितकं देता येईल तितकं करण्याचा मी प्रयत्न करते. किंवा मला मला आता बऱ्याच जणांना मी लिंक पण पाठवली. ज्यांनी SSY केले त्यांना पण पुढे कंटिन्यू SSY करा आणि प्राणायाम करा, त्याच्यासाठी सांगत आहे. माझ्याच्याने होईल तेवढं मी करेल. आणि बऱ्यापैकी माझ्यात आणि फॅमिलीत पण बऱ्यापैकी बदल झालाय. सगळेच 7:30ला माझ्या बरोबर जेवतायत. व्हेरी नाईस, खूपच छान. व्हेरी गुड. आता यांच्या या शेअरिंगला मी तुम्हाला सांगते की आपल्या सगळ्यांना जर अजून पुढचे 20 दिवस कंटिन्यू करायचे आहेत ना, तर आपण काय करूया, तुमच्या बरोबर तुम्हाला किती जणांना वाटतं की त्यांच्यात हा बदल व्हायला पाहिजे, त्यांना तुम्ही या ग्रुपला जॉईन करून घ्या. नवीन लोक असतील तुमच्यासाठी रिव्हिजन होईल. कारण आज जरी तुम्हाला वाटत असलं ना मला सगळं कळलंय, तरी पुन्हा जेव्हा तुम्ही ऐकाल तेव्हा ते ऍक्च्युली खूप चांगलं कळेल. ओके, तर असं समजू नका. कारण मला असं वाटत नाही की मी अजून 20 दिवस तुम्हाला काहीतरी नवीन सांगावं, कारण माझ्याकडे जरी सांगण्यासारखं असलं तरी त्याची आत्ता गरज नाहीये. आत्ता गरज काय आहे तर तुम्ही तुमच्यात एस्टॅब्लिश होण्याची. तर माझी तुम्हाला अशी विनंती आहे की बाय 1 गेट 1 कसं असतं ना, तसं तुम्हाला 21 डेजचा पुढचा सेशन मिळेल जर तुम्ही ऍटलिस्ट एका माणसाला या ग्रुपला जॉईन करून घ्या. मी ऑफर देते तुम्हाला तुमच्या स्वतःसाठी. याच्यात ना तुम्हाला काही गमवायचंय ना मला काही गमवायचंय, पण आपल्याला कमवायचं काय आहे
तर आपल्यासारख्या अजून कोणा लोकांना तर तुम्ही पुढचे 2-3 दिवस बोला. जितके लोक म्हणजे ऍटलिस्ट एक माणूस तुम्ही जर जॉईन केला तर ऑटोमॅटिकली आपल्याकडे 9 नवीन शेअरिंग असेल. ओके. आणि त्याचा आपल्या सगळ्यांना फायदा होईल. आणि मला रोज तुमच्यासाठी अर्धा तास देण्यात माझा काहीच लॉस नाहीये, कारण माझ्यासाठी याची खूप रिव्हिजन होते. आणि मला पण तुमच्याकडनं बरंच काही ऐकल्यानंतर हे नॉलेज बरोबर आहे, हे शिकता येतं, हे कळलंय. तर हे चालेल का सगळ्यांना? चालेल चालेल. जे आपले मेंबर्स असतील ते SSY मधलेच असायला पाहिजे असं काही गरज नाही. सुनीलजींना मी सांगितलंय ते ऑनलाईन SSY पण करायचं. ओके. आम्ही दोघं बोललोय आज. तर जे SSY झाला नसेल SSY करून घेऊया आणि हा क्लास करूया. आणि याचा आणि SSYचा आपल्याला असं ठेवायचं नाहीये, ती SSY करतीलच. SSY केल्याशिवाय याचा पूर्ण अर्थ त्यांना कळणार नाही. शेवटी त्यांना पण केलं पाहिजे. याची लिस्ट हॅलो हा याची लिस्ट सॉरी याची लिंक परत एकदा पाठवाल का? उज्ज्वल सगळ्याला आपल्या परत या ग्रुपमध्ये देतील. ग्रुपला जॉईन होण्याची लिंक देतील, ती तुम्ही फॉरवर्ड करू शकता. ओके. ठीक आहे. उज्ज्वल आज आहेत का उषामा? तुम्ही त्यांना सांगून आहे ना? हा मग तुम्ही आजच पाठवा उज्ज्वल लिंक सगळ्यांना. आपल्याला या 2-3 दिवसात त्यांना कोणाला जॉईन हाच ग्रुप चालू ठेवूया, म्हणजे मग एकच लिंक सगळं चालू राहील तसंच. ठीक आहे. चालेल. हो व्हेरी गुड. शेअर करायचं. मला अजून एक विचारायचं होतं. जे आपण ते ड्रिंक करणार आहे पानांचं, तर गवती चहा बरोबर त्याच्यात आलं घालून, त्यात मिरे घालून, त्याच्यात अजून आपण कडीपत्त्याचे वगैरे पानं टाकू शकतो का? एक एक करायचे? नाही, ही सगळी पानं मिळून एकत्र केलेलं सुद्धा चांगलं आहे. म्हणून मी खाली लिहिलंय की तुमच्या मॉर्निंग वॉक मध्ये जी फ्रेश पानं मिळतील ती जास्त चांगली. म्हणजे परवा मी गेले होते, आणून ठेवली, असं करू नका. ती जितकी फ्रेश असतील तितकं चांगलं आहे. आणि मग एखाद दिवशी एखादं नाही मिळालं तरी चालेल. आता माझ्या इथे मी रोज वॉकला जाते तेव्हा तेच करते. आता बेलाचं पान कधी कधी माझा हात पूर्णांनी इतकं वर असतं, मग ते एकच पाहिजे मला 3 म्हणजे, तर मग मी नाही घेत ते त्या दिवशी, काही प्रॉब्लेम नाही. पालक, मेथी हे तुम्हाला जसं पाहिजे तसं त्या दिवशी जे मिळेल ते ऍडजस्ट करा, ऍड करा. हे पान ते पान आपल्याला, कारण काही खूप रोग नाही आहेत आणि रोग जाण्यासाठी नाही करत आहे आपण, तर आपल्या शरीराचं एक एनर्जी वाढवण्यासाठी करतोय. मी सांगते तुम्हाला, तुमच्या पोटाचं जे काही आतला कचरा आहे तो सगळा निघून जाईल. म्हणजे शंख प्रक्षालन केल्यासारखं ते पूर्ण घुमतं. काही वेळा ते प्यायल्यानंतर जर आतमध्ये ऍसिड असेल ना, पूर्णपणे ते वॉमिट होईल, तरी सुद्धा चांगलं आहे ते, कारण त्यांनी तो आतला कचरा काढून बाहेर टाकलाय. त्याचं काम तेच आहे. आयदर ते वरनं बाहेर येईल नाही तर खालनं बाहेर येईल. त्यामुळे काही काळजी करायचं कारण नाही. इट इज अ बेस्ट मेडिसिन आहे. आणि त्याच्याने बरेच छोटे रोग तुमचे निघून जातील, जे तुम्हाला माहिती पण नाही आहेत, की जे शरीरात डॉक्टर म्हणतात हे नॉर्मल आहे, ते सगळं निघून जाईल. म्हणजे मी बघितलंय गल ब्लॅडर स्टोन्स, छोटे किडनी स्टोन्स, ते पण त्यातनं निघून जातात, कारण ते क्लोरोफिल तुम्हाला डायरेक्टली मिळतं. पण ते खूप पातळ नसलं पाहिजे आणि चटणीसारखं खूप घट्ट नसलं पाहिजे. आणि त्याचा जो चोथा आहे तो आत्ता नाही घ्यायचा आहे, त्याचं फक्त क्लोरोफिल घ्यायचं आहे. तो चोथा तुम्ही कुंडीत टाकून द्या, ते त्या झाडासाठी छान फायबर होतं. झाडालाही फायबरची गरज असते. ठीक आहे. ओके. या सो आज आता कोणी काही प्रश्न विचारलाय? चालेल. आणि गुरुमा, कोहळ्याचा ज्यूस 15 दिवस सलग रोज घेतला तरी काही प्रॉब्लेम नाही ना? तुम्हाला तुमची जर थंड बॉडी असेल तर सर्दी होऊ शकते. नाही झालं मला. कारण वातपित्त कफाप्रमाणे कुठली बॉडी आहे. काही वेळा शीत बॉडी असते किंवा उष्ण बॉडी असते. शीत बॉडी असेल तर त्यांनी घेऊ नये. उष्ण बॉडी असेल म्हणजे जनरली तुम्हाला घाम लवकर येतो किंवा थंडी खूप वाजत नाही, ही उष्ण बॉडी म्हणते मी त्याला. त्यांना त्रास होत नाही जास्त. पण ज्यांची थंड बॉडी आहे त्यांनी रोज घेऊ नये. अल्टरनेट डे किंवा आठवड्यातनं 2-3 दिवस वास. उन्हाळ्यात थंड असतं ना मग ते? उन्हाळ्यात चांगलं असतं ते. थंडीमध्ये आता या घेतलं ना तर सडनली तुमच्या बॉडीमध्ये सर्दीचा हे वाढू शकतो. आणखी एक विचारायचं होतं.
हे आपण जे आता माझं मागच्या 8 दिवसाचं जे मिस झालंय त्याची एक तर ते लिंक रिपीट येते. करणार आहे ना आता पुढचे 20 दिवस परत रिपीट करणार आहे ना. त्याच्यात तेच रिपीट करणार आहात ना परत? हो हो तेच रिपीट करणार आहे आणि तुम्हाला ते एस्टॅब्लिश होईल, नवीन लोकांना कळेल. चालेल. त्यामुळे जे जे मिस झालंय, कारण सगळं रेकॉर्डिंग पण शक्य नाहीये प्रत्येक सेशनचं, तुम्ही ते रिपीट केलं. आणि मी सांगते तुम्हाला, मी हे असं ठरवून बोलत नाही, त्यामुळे त्यावेळी काहीतरी नवीन सुद्धा मिळू शकतं तुम्हाला. त्यामुळे असं असं समजू नका आमच्या क्लासला हे सांगितलं होतं, त्या नाही. कंटेंट बदल होणार नाही, वे ऑफ सेईंग मध्ये बदल होऊ शकतो. चालेल. ओके, ठीक आहे. प्रेयर करूया उषा मग. मागून सांगायचे ना, प्रत्येक क्लास तुमच्यासाठी म्हणजे नवीनच असतो.